काय घरच्याने लवकरच आवाज दिलता म्हणे भाऊ खोरं बाहेर आले की वासरू ओढायचंय लवकरी. काय ना दूध उत्पादक शेतकऱ्याच्या जीवनातला आनंदाचा दिवस राहता बरं का. तिथे काय काटाळा नाही. मग काय झोपेतून पटकन उठलो, खोरं बाहेर आलेलेच होते, मस्त पैकी वासरू ओढलं. मग काय लगेच मॅडम म्हणे आपली काय लाईट लागली नाही. मग थोडं उजडून दिलं. मग गेलो आपण लाईटीचा फालटा काढायला खाली. मग काय खाली आलं पाहिलं बांधावरच आहे ना जो लिंब आहे ना ते लिंबाची फाटीला बांधलेलं वायर होतं. बहुतेक लिंबाची फाटी हलून वायर नाही ना ते वायर तुटलं होतं. मग काय त्या वायरीतलं करंट ऑफ करायला बरंच लांब जायचं म्हणून थोडा कटाळा केला. म्हणलं आता ना चालू रनिंग मग करंट मध्ये जोडू बरं का. पण म्हणलं एकदा वायरीत करंट आहे की नाही एकदा चेक करू. पण करंट आहे ना फुल होतं बरं का. मग काय काळजीपूर्वक वायर जोडला आपण तिथं. वायरी बिरीचे जर काम करायचे असेल ना तर शक्यतो एकटं जात नका जो बरं का, सोबत कोणतरी ठेवा. कसं मग काय कवळ्या दुधाच्या वड्या बनवलेल्या त्या आलेल्या त्याच्यावर ताव आणला. तस पाहिलं गेलं ना आमच्या घरातला सगळ्यात जबाबदार माणूस बरं का नाही का. मग कारोडीला दूध पाजायची जबाबदारी त्याच्याकडे होती. मग काय तुमच्या भावानं पटपट आवरलं. मग त्याला आपल्याला जायचं दम मंदिरात जायचं म्हणलं आपण फुलं तोडले बरं का. मग त्याच्यातलं एक मोगऱ्याच फुल खाली पडलं. मग आता काय त्याच्या काय नशिबात नव्हतं देवापर्यंत येण्याचं. मग काय छान दर्शन झालं मंदिरात गेल्यावर. आणि मग तिथून गेलो माझ्या मनात एक विचार आला बरं का. मंदिराला फेरा मारताना लिंबा पैसे रोज एवढे प्रॉब्लेम येते पण काय सुटल्याशिवाय राहत नाही बरं का. ते काही काही पर्याय त्याच्यावर निघतो बरं का. ही लय मोठी गोष्ट आहे. मग काय आपण गेअर लावून निघालो होतं गावात नाही का. मग सूर्याचं दर्शन झालं. भाऊ बी भेटले आम्हाला. ते चालले ते कांडीची गोणी घेऊन बरं का. मग राम राम श्याम झालं. मग पुढे निघालो. मग काय प्लांटर आल्यावर पाहिलं दूध सांडलेलं होतं आणि मांजर पियत होती बरं का. मी असं आहे ना प्रत्येकासाठी देवाना ना जास्त त्याचं नियोजन लावलेलं आहे बरं का. जास्त नशिबात जे त्याला भेटणार. मग काय पोरं चेअरमन क्लच सेटिंग करावं लागत थोडी म्हणलं लगेच. मग काय क्लच सेटिंग वगैरे केली. त्याच्यानंतर काट्याचं वायर तुटलं होतं म्हणलं लगेच. मी तर सगळे काम एवढे ना घरी करतो तरी म्हणून तरी बरं आहे. नाही तर लय अवघड झालं असतं नाही का. मग काय खरडे पाठ लागून स्लाइस आली होती आपल्याला. मग काय सगळ्यांनी स्लाइसचा आनंद घेतला. शुभम भाऊ पण बसलेले होते, प्रवीण भाऊ पण आले होते गप्पा मारायला. हा माणूस 10 दिवसापासून बहिणीच लग्न असल्या कारणाने नुसत्या टाक्या गोळा करीत होता गावात. मग खूप मजा घेतली आम्ही. नंतर काय प्लांटच्या फॅनची मोटर खराब झाली ती. मग आपल्याला ती जायचं रिप्लेसमेंट मध्ये बदलायला संगमनेरला. मग त्यात एसटीपीची नळी पण खराब होती होती. मग ती पण घेतली नाही का सोबत. म्हणलं चला कामात काम करून जाऊ. काय आपण आलो होतो हेमराजजी ब्रदर्स कडे नाही का. त्यांनी लगेच नळी कापली. जिथं प्रॉब्लेम होता तिथं लगेच टाकाटक मध्ये बदलून दिली. मग निघालो पुढे आम्ही संगमनेरला. मग जाता म्हणलं एक रील शूट करू. वाटानं ऊन लय होतं म्हणून एका ठिकाणी थांबलो उसाचा रस घ्यायला. आता इथून पुढे संगमनेर काय 8 किलोमीटर राहिलं होतं. मग काय अगदी थोड्या वेळात आम्ही तिथे पोहोचलो. मग मोटर रिप्लेस करून घेतली. मग परत वापस निघालो. आता कसं ना आपल्या मग किती जरी गडबड असली ना तर आपण भारताचे शुद्ध नागरिक एक ध्यानात ठेवायला काय हरकत नाही. मग आम्ही थांबलो होतो सिग्नलवर. मग काय श्रामपूर मध्ये एका ठिकाणी आलं रोहन सरनं गाडी थांबवली होती. मग काय आयुष्यात फर्स्ट टाइम पिझ्झा खाऊ घातला तर रोहन भाऊ ना. नाही तर मग 15 2 वेळेने एक पाणीच बाटली. आपण याच्यातच खुश राहायचं नाही का. मग काय त्याच्यानंतर आपण निघालो होतो परतीच्या प्रवासाला. मग आलो प्लांटर आली. एसटीपीची नळी पहिली जोडली. नंतर मग मोटर घेतली, फॅन घेतला. मग काय सगळे टीम सोबत घेऊन गेलो आम्ही दूधमल भाऊकडून नाही का. मग त्यांच्याकडून ग्राइंडिंग वगैरे करून घेतली. ते फॅन आणला, फॅन जोडला, तिथं टाकीच्या मोटर वगैरे टाकाटक जोडून दिली. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये कळवा. रामकृष्ण हरी.